एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत आलेलो की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा धर्म कोणता. आपल्याला हे मान्य करावं लागेल की महाराजांचा धर्म, त्यांच्या घरात होणारे सगळे संस्कार हे हिंदू धर्माचे होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदू धर्मीय होते हे नक्की, पण मरताना मात्र त्यांनी मानवता धर्माची पूजा केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवपुत्र शाहू महाराज की जय. जे हिंदू म्हणून जन्माला आले आणि महामानव म्हणून मृत्यू पावले, म्हणजे मानव धर्माची पूजा केली. लढणारे लोक, आणि तुम्हाला शास्त्र साधा अभ्यास तुम्ही करत नाही. ज्या वेळेला 1000ची फौज लढायला जायची, 1000ची घोडी असायची, ते घोडं सांभाळायला एक हाशम असायचा, म्हणजे कमीत कमी 700 असायचे. त्यावेळेला काय पाणी पुरवठा योजना नव्हत्या घोड्यांसाठी. या बाबा महाराजांचं पाणी आले, एमएससीबीची टाकी सुरू करा. त्यावेळेला भिस्ती लोक असायचे, त्यांच्याबरोबर चांबड्याच्या बॅगा असायच्या. ही 1000 घोड्यांसाठी किमान 200 भिस्ती लागायचे, बंजारा लागायचे. बंजारा रानातलं गवत आणायचे, धान्य देणारे वंजारी असायचे, आणि पालख्या घडवणारे सुतार असायचे. आपल्या घोड्यांची नाल आणि सगळे घोड्यावरचं जीन सामान तयार करायला चांभार असायचे. पालखी, एक पालखी व्हायला 18 माणसं लागायची. परत पालखी नेताना कमीत कमी 6 माणसं, आणि अशी ती बदलत जायची. म्हणजे खऱ्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जणांचे होते, सर्व जाती धर्माचे होते. आणि त्यामुळे फक्त मराठ्यांनी आणि ब्राह्मणांनी महाराजांना आपण घडवलं असं कल्पना करू नये. या महाराष्ट्र मातीनं हा जगातला महापुरुष मोठा केलेला आहे. हे दोन्ही महापुरुष मोठे केलेले आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आता माझ्यावर काही जण आरोप करतात, वाङ्मय चौरी म्हणे, अरे ज्यांनी 10,000 पाणी लिहिली, 10 भाषेमध्ये 12 भाषेमध्ये ज्याचे प्रकाशित होतात, थोडी तरी शरम बाळगा. आणि अजून सुद्धा आव्हान आहे की विश्वास पाटीलनी कुणाच्या कादंबरीतला एखादा दुसरा पॅरेग्राफ चोरल्याचं जर कुणी सिद्ध केलं तर मी त्याच दिवशी लेखणी बंद करेल. ती हिंमत तुम्ही दाखवावी. आजकाल काय झालंय की रील तयार करायला अक्कल लागत नाही हो. एक 7-7 मिनिटाचा रील करायचा आणि मग तुमचे वाचक त्याचे किती लोक फॉलो करतात याच्यावर ठरवलं जातं. शिवाजी सावंत मृत्यूंजय काळ, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कर्णाचं नाव घेतलं तर शिवाजी सावंतांचीच आठवण येते. किंवा ययाती वि. स. खांडेकरांनी लिहिली, ययातीच्या बाबतीत शेवटचा शब्द म्हणजे वि. स. खांडेकर आहे. मी माझ्या पानिपतसाठी 6 वर्ष घालवली. मी याच्यासाठी आपल्या संभाजीसाठी 5 वर्ष घालवली. काही पुष्पट काढतो कोणतरी. आता तो कुठून तरी मनुष्य व्हिडिओ करतो, म्हणतो पाटलांनी 4-4, 5-5 वर्ष रजा घेतल्या. अरे बघ बाबा, विदाऊट पे रजा होती. 2-2, 3-3 प्रमोशन माझी गेली. इतरांच्या बरोबर इतर माझ्या IAS अधिकाऱ्यांना जेवढी पेन्शन मिळते तेवढी मला मिळत नाही, कारण 4 वर्ष मी विदाऊट पे होतो, म्हणून ते माझं कमी झालं. चंद्रकांत दळवी, पी.के. देशमुख, रमेश देवकर हे सगळे माझे क्लासमेट आहेत. त्यांची साक्ष बघा. हे सांगण्याचं कारण असं की माझं इमान हे शब्दांशी आहे, माझं इमान या भूमीशी आहे. आणि मग 800 पानाची माझी संभाजी कादंबरी 2006 साली ती प्रकाशित झाली. कुठे? त्या सोलापूरच्या साहित्य संमेलनात. आणि मग ती छापलेली माझं वाचन आहे. 2.25 तास मी 65,000 लोकांसमोर संभाजी महाराज समजावून सांगितलेले होते. जवळजवळ 2 लाख लोकांनी विकत घेतलेली आहे ती कादंबरी. आणि तरी काही लोक आपले ती व्हिडिओ काढते, काहीतरी म्हणतात. मला मी तुम्हाला सांगतो, पाटलाची 2 वैशिष्ट्य असतात. पाटील माणुसकीला जागतो, दिलदार असतो, आणि पाटलाच्या अंगात खुमखुमी असते. आणि माझ्या अंगातली खुमखुमी अजून काही घेतली. 2-3 दिवसापूर्वी गजानन मेंदळे हे मोठे इतिहासकार मृत्यू पावले. आणि त्यांच्या इतिहासात कोकणातून घाटावर येणारे 16-17 खिंडी आणि वाटा त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मळे घाटाची वाट,
म्हणजे संभाजी महाराजांना पकडल्यानंतर संगमेश्वरला कराडला मोगली ठाण्यावर आणलं, त्या वाटेनं मी स्वतः चालत आलेलो आहे. श्रृंगारपुराच्या पाठीशी तो प्रचित गड आहे, त्या गडावर चढायचं, तिथून चालत यायचं. त्या दिवशी त्या वाटेनं फक्त मी 22 तास चाललो होतो सरळ आणि कराडपर्यंत आलो होतो. आता ज्यांना कुमकुमी आहे नुसतं रील बनवते लांब बसून आणि लोकांचा बुद्धिभेद करतायत, मी महाराजांना विनंती करेन की त्या रस्त्यावर तुम्ही फक्त जेवणाची व्यवस्था करा. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जे संभाजीराजे शिकलो आणि जे मी शिवाजी महाराज शिकलो ते मला कुठल्या इतिहासकारांनी शिकवले नाही, ते मला कुठल्या गुरुनी शिकवले नाही, ते मला कुठल्या ग्रंथांनी शिकवले नाही. मला सह्याद्रीनं सांगितलंय की शिवाजी महाराज कसे होते आणि संभाजी महाराज कसे होते. आणि त्यामुळे संभाजी महाराज जिथे जिथे गेले त्या त्या ठिकाणी मी पायी प्रवास केलेला आहे. आणि त्यामुळे ज्यांना शंका आहे माझ्या लेखनाबद्दल, शंका आहेत, त्यांनी माझ्या बरोबर यावं आणि श्रृंगारगडापासून फक्त 22 तास चालायचं, जास्त नाही चालायचं, 22 तास चालायचं, 35 किलोमीटर चालायचं. मी तुम्हाला सांगेन, अरे जी धनगरांच्या मुलांची गोष्ट आहे ना, की आमच्या महान राजाला संभाजी महाराजांना पकडून नेलेलं आहे, ते ओळखू येत नाही, त्यांची दाढी काढली, मिशा काढलंय आणि जो नेतो त्याला वाट सापडत नाही. म्हणून गावातल्या त्या धनगरवाड्याच्या मुलांना विचारतात की तू वाट करायला जाणारे आम्हाला दाखवाल का? तर ते म्हणतात मुलं चला. आणि त्या प्रत्येकाला सोन्याची मोहर दिली जाते आणि ती मुलं तिथे येतात, कराडपर्यंतची कोयनेपर्यंत येतात, निघून जातात. आणि नंतर ते ज्या वेळेला त्या मुलांना कळतं की तो बांधून नेलेला जखमी पुरुष कोणी नसून शिवपुत्र संभाजीराजे होते, हे कळल्यावरती राणातली पात्र हातात सापडत ते शस्त्र घेऊन येतात आणि कराडच्या मोगली ठाण्यावर हल्ला करतात. त्यांना जाळलं जातं, त्यांची प्रेत नदीमध्ये टाकली जातात. या प्रसंग सांगणारी धनगर मातांच्या गळ्यातली गाणी, अनेक गीतं मी कुठं ऐकली हे तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे, ध्यास घेतला पाहिजे. काय होतं की दुर्दैवानं मी तुम्हाला सांगतो, मी वाघाशिवांना घाबरत नाही. कारण वाघ आणि शिव असे, मी आता वाघांची बाळणपण करणाऱ्यांचे सत्कार केले. वाघ आणि शिव हे समोरून येतात, त्यांचे डोळे असे असतात, त्यांच्या नख्यामध्ये आग असते, समोरून अटॅक करतात. पण उंदराची जात फार हरामी असते. उंदीर जे असतात ते हळूच त्या कपाटामध्ये घुसतात आणि तुमचा किती लाखो रुपयाचा शालो असेल तो कुरतडतात. कारण उंदरांना डोळे नसतात, उंदरांना नखे असतात. तर एका बाजूनं देवेंद्र साहेबांनी मला मोठा SRAचा चार्ज दिला, दुसऱ्या बाजूने मला शिर्डी विमानतळ, पुण्याच्या एअरपोर्टची जागा मी शोधून काढली, नागपूरचं आताचं जे आधुनिकीकरण आहे ते सुदैवानं करण्याची संधी मलाच मिळाली. हे 2 मोठे मोठे चार्ज मी सांभाळत होतो. आणि पत्रकार चित्रकारतेमध्ये वारणेच्या काठावरचे 2 उंदीर येऊन कुठून काय गडबड करत होते हे माझ्या लक्षात नाही आलं आणि तिथे मी फसलो. अन्यथा मी पण तसा सावध पाटील आहे. पण तरी सांगण्याचं गोष्ट असं की तुम्ही शंका कुशंका माझ्या बाबतीत कुठलीही बाळगू नका. मी या सातारच्या मातीतून मोठा झालेलो आहे. ही माती मी माझ्या कपाळाला लावलेली आहे. ती मला पंढरीच्या भुक्यापेक्षा पवित्र आहे. आणि नक्कीच या सातारच्या मातीला आणि जे राजेसाहेबांनी इव्हन आमचे मोठे प्राचार्य पाटणे त्यांचे वडील हे सुद्धा अनेक वर्षापासून मला सांगतायत की तुम्ही सातारच्या कहाणीला हात घाला. मी नक्कीच हात घालून वेगळ्या पद्धतीनं, जसं तमाम मराठी साहित्यिकांना अण्णाभाऊ साठे दाखवता आला नाही तो मी भारतीय पातळीवर दाखवतो. त्याच पद्धतीनं सातारची कहाणी मी नक्कीच मांडणार आहे. आता ती कुठल्या फॉर्ममध्ये येईल ते मला असं अनेक वर्ष माझा अभ्यास चालतो, पण येत्या 3-4 वर्षामध्ये ही कहाणी मी तुमच्या समोर नक्कीच आणेन. मित्र, जीवनामध्ये कधी कधी प्रसंग घडतात. मी ठाण्याला प्रांत होतो, एका तलाट्याला मी सस्पेंड केलं होतं. सस्पेंड केल्यावर साक्षीसाठी जावं लागतं कोर्टात
मग मला कल्याणच्या कोर्टाची नोटीस आली की विश्वास पाटील या तारखेला तुम्ही या. मी बघितलं नाही, किरकोळ गोष्ट आहे, नाही गेलं तरी चालतं. मी वकील पाठवला, न्यायाधीशाने परत नोटीस पाठवली. मी अजून मोठा वकील पाठवला, न्यायाधीशाने परत मला कळवलं की मिस्टर विश्वास पाटील या तारखेला तुम्ही स्वतः आला नाही तर तुम्हाला अटक वॉरंट काढण्यात येईल. म्हटलं न्यायाधीश फारच गरम दिसतात, कशाला त्यांच्या नादाला लागायचं. म्हणून मी गेलो कोर्टात उभा राहिलो, विचारलं अलाने फलाने फलाने हे तलाठी तुम्ही सस्पेंड केले का. मी म्हटलं होय. तुमचे नाव विश्वास गणपती पाटील का. होय. ही तुमचीच सही आहे का. होय. बरं आता कुठली कादंबरी लिहिताय. त्यावेळेला लक्षात आलं की काय गडबड आहे आणि मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून खाली उतरत होतो. त्या पट्टेवाल्यांना सांगितलं की साहेब गडबड करू नका, न्यायमूर्तींनी घरातून येताना तुमच्यासाठी पण डबा आणलेला आहे आणि दुपारचं जेवण तुम्हाला त्यांच्या समवेत घ्यायचं आहे. मला असं वाटतं की एखादी न्यायदेवता सुद्धा मी नवं काय लिहितो आहे हे जागरूक डोळ्याने बघत असेल तर मला गांभीर्याने लिहिलं पाहिजे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये मी लिहीन. गेल्या वर्षी दिल्लीला साहित्य संमेलन झाला, त्या साहित्य संमेलनाच्या आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. मला वाटतंय की शिवेंद्रराजेजी आपण जाहीरपणे बोललेला आहात, मी पवार साहेबांशी बोललेलो आहे, मी मुख्यमंत्र्यांशी आधी बोललेलो आहे आणि म्हणून आपण सर्वजण मिळून आणखी एक भीमटोला देऊया आणि सातारच्या साहित्य संमेलनाच्या आसपास आमचे महान लेखक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न कसा मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करूया आणि त्या दृष्टीने आपण लक्ष राहू. तुम्ही माझ्या शब्दावर, माझ्या कर्तृत्वावर जे प्रेम करत आहात त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा मानाचा मुजरा करतो आणि थांबतो.